जय शिवशंभो. आर्थिक नियोजनाच्या पहिल्या भागात आपण बघितलं की आपल्याला नियोजन करायसाठी पहिला ते आपण एका वहीमध्ये लिहून घेतलं पाहिजेत. आणि पुढं मी सांगितलं तुम्हाला पैशाची अरेंजमेंट कशी करायची. आता हा दुसरा भाग, त्याच्यामध्ये मी सांगतो तुम्हाला काय करायचं आहे. आता तुम्हाला जे पहिल्या भागामध्ये सांगितलं त्याप्रमाणे सगळं तुम्ही लिहून ठेवायचं आहे आणि आपलं नियोजन करायचं आहे. त्याच्यामध्ये एक मी गोष्ट सांगितली तुम्हाला की घरातल्याकडून तुम्ही थोडं आर्थिक मदत घ्या आणि ते तुमचे लोन वगैरे ते क्लिअर करा. तो थोडा भाग बाजूला ठेवून तुम्हाला आधी हे करायचं आहे, सर्व गोष्टी लिहून ठेवल्यानंतर तुमचं बजेट बसतं का बघायचं आहे पेमेंटमध्ये. आणि जर तुमचं बजेट बसत असेल तर ठीक आहे, तुम्हाला पुढचं नियोजन चालू करायचं आहे. आणि जर का बजेट बसत नसेल तर तुम्हाला पहिलं एक काम करायचं आहे, तुमचा जो रोजचा वेळ आहे कामाचा वगैरे, त्याच्यातून आपल्याला किती वेळ भेटतो एक्स्ट्रा, ज्याच्यामध्ये तुम्ही पार्ट टाईम काहीतरी करू शकता. कारण तुम्हाला आता आपली इन्कम थोडी वाढवली पाहिजेत. इन्कम वाढवला तरच पुढचं प्लॅनिंग होणार आहे. आता अनेकांचं मत असं होईल की जॉबला पण जायचं, त्याच्यानंतर आणि पार्ट टाईम काहीतरी करायचं, मग दिवस रात्र काय कामच करायचं का. तर त्याचं उत्तर असं आहे की आतापासून केलं तर पुढं तुम्हाला सर्व गोष्टी एकदम सोप्या जाणार आहेत. कारण जी मेहनत घ्यायची आहे ते तुम्हाला आताच घ्यायची आहे. मी जॉब करत माझं साईड इन्कम चालू असतो आणि त्याच्यानंतरच माझे सर्व आर्थिक नियोजन परफेक्ट झालेलं आहे. आता तुम्हाला आपला कामाचा वेळ आणि आपल्याला एक्स्ट्रा वेळ किती भेटू शकते ह्याचं नियोजन करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एकतरी पार्ट टाईम जॉब नाहीतर तुम्हाला एक छोटासा व्यवसाय चालू करायचा आहे. आपण जिथे राहतो किंवा आपल्याजवळ कोणतं मार्केट आहे तिथे बघायचं की जर व्यवसाय करायचा असेल तर तिथे कोणता व्यवसाय आपल्याला चालू करता येतो. आणि थोडीफार पैशाची जोडणं करून एक छोटासा व्यवसाय चालू करायला जास्त मोठं बजेट लागत नाही. कारण जे मटेरियल आपल्याला आपल्या घरातून अवेलेबल होईल ते साहित्य घेऊन आणि इकडून तिकडून थोडं मित्रांकडून साहित्य, बाबा मला एक तुम्ही कोणता व्यवसाय ठरवला त्यासाठी, आणि ते मटेरियल जमा करून त्यातच आपल्याला तो व्यवसाय चालू करायचा आहे. नाही तर सुरुवातीलाच नाही ते व्यवसाय करायचा आहे, त्याचं प्लॅनिंग आहे, त्याच्यासाठी गाडी घेतो, हे करतो ते करतो, त्याचं दुकान गाळा घेतो आणि मग चालू करतो. नाही, तुम्हाला सुरुवात करायची आहे फुटपाथवरती, म्हणजे रस्त्यावरती. मग तो खाण्यापिण्याचा असू देत, कपड्यांचा असू दे किंवा आणखी काही असू देत, असे भरपूर व्यवसाय आहेत छोटे मोठे जे आपल्याला पार्ट टाईम म्हणून करता येतात. कारण लोक सहसा संध्याकाळी किंवा सकाळी खरेदीसाठी निघतात आणि तोच वेळ आपल्याला भेटतो व्यवसाय करण्यासाठी. त्याच्यामुळे दिवसभर काय व्यवसायाला करायला पाहिजे असं काही नाही. मग तो व्यवसाय चालू करायचा किंवा आपला पार्ट टाईम जॉब, आणि ती इन्कम आपण वाढवायची आहे. आता मी तुम्हाला प्रत्येक टायमाला बोलतो की कोणताही व्यवसाय असू दे किंवा कोणती एखादी गोष्ट करायची असेल, तुमचं आर्थिक नियोजन जरी असेल तर ते लगेच काय होणार नाही. त्यासाठी वेळ लागतो.
मी सांगितलं 1 ते 1.5 वर्ष लागतं आपल्याला. आपण जर व्यवसाय चालू केला तर त्याच्यासाठी पण आपल्याला वेळ लागतो, कारण कस्टमर काय लगेच नाही येणार. त्याला थोडा वेळ लागतो, एक सीझनचा वेळ लागतो, पूर्ण एक सीझन जावं लागतं. त्याच्यानंतर परफेक्ट व्यवसाय चालू होतो, कारण लोकांना समजायला लागतं बाबा इथं हे आहे. त्याच्यानंतर लोक यायला चालवतात. आता आपल्या व्यवसाय चालू केला तर सुरुवातीला जर तुम्ही व्यवसाय केला आहे तर ते पैसे तुम्हाला खर्च नाही करायचे. तुमच्या पगाराचे जे तुमचं नियोजन चाललं आहे ते तसं चालू ठेवायचं. आणि जो व्यवसाय चालू केला आहे त्याचे जे पैसे येणार आहेत ते तुम्हाला ते व्यवसायातच फिरवायचे आहेत, म्हणजे जेणेकरून आपला व्यवसाय थोडा थोडा करून वाढवायचा आहे. नंतर व्यवसाय चालू आहे आणि त्याच्यातून पैसे येत आहेत, तुम्ही ते खर्च करताय, मग त्याचा काही उपयोग नाही. तुम्ही परत शून्यातच जाणार आहे आणि तुमच्यावर ते एखादं व्याप डोक्याला लागणार आहे. मग त्याच्यापेक्षा तुम्ही ते पैसे त्याच्यात गुंतवायचे आणि जे गुंतवलेले पैसे आहेत ती रक्कम आधी काढून घ्यायची आपली बाजूला. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यातला एक थोडासा भाग आपण आपल्या खर्चासाठी काढून घ्यायचा आहे आणि तो आपल्या आर्थिक नियोजनामध्ये त्या पैशाचा आपलं ॲड करायचा आहे. मग तुम्हाला परफेक्ट होऊन जाईल की आता आपल्याकडे किती मनी मॅनेजमेंट झाले आणि त्याच्यात आपल्याला आता कसं नियोजन करायचं आहे. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला मी आधी सांगितलं असं, कारण तुमची साईड इन्कम पण वाढेल. प्रयत्न करा, लगेच काय होत नाही व्यवसाय चालू करा, किंवा तुम्ही जर जॉब करत असाल पार्ट टाईम, कारण थोडा त्रास होतो सुरुवातीला, पण नंतर एकदा सवय झाली की त्याचं काय वाटून येत नाही. ते तुमच्या रेग्युलर जीवनात त्या गोष्टीचं काय बोलता येईल त्याला, तुमच्या जीवनात त्याची सवय होऊन जाईल की मला हे उठायचं आहे, सकाळी जॉबला जायचं आहे, संध्याकाळी हा व्यवसाय किंवा हा पार्ट टाईम जॉब मला करायचा आहे. जॉब करायला भरपूर आहेत. तुम्ही सगळ्यात भारी तुम्हाला आता वाटतं जर स्विगी झोमॅटो हे पार्ट टाईम जर केला ना, ह्याच्यात पण इन्कम चांगले आहे. ते रॅपिडो पण चालू झाले आहे. याचा उपयोग तुम्ही पुरेपूर करून घेऊ शकता. असं नाही की व्यवसायाच उतरलं पाहिजेत. जर तुमच्याकडे बाईक असेल, ऑलरेडी बाईक नसली तरी तुम्ही सायकलवरून करू शकता आणि झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये तुमचा तो इन्कम चालू होते. तर मी तर जास्त करून सांगेन तुम्हाला की तुम्ही जर सिटीमध्ये राहत असाल तर तुम्ही होता येईल तेवढं स्विगी झोमॅटो ह्या त्याच्या अशा भरपूर आहेत अजून, ह्याचा वापर करून तुम्ही आपले पैसे कमवू शकता. आणि जर तुम्ही गावच्यासारख्या ठिकाणी जर असाल तर तुम्ही एक छोटासा व्यवसाय चालू करू शकता. आता तुमची इन्कम वाढली, आता तुमचं नियोजन पण आधी झालेलं असतं, त्याच्यामुळे आणखी थोडीशी मदत होते आपल्याला आपल्या नियोजनामध्ये. आता जे तुमचे साईड इन्कममधून पैसे येणार आहेत ते तुम्हाला तुमचे लोन क्लिअर करण्यासाठीच घालवायचे आहेत. एकदा लोन तुमचं क्लिअर करून घ्यायचं आहे, होता येईल तेवढं कमी करायचं आहे. तुम्हाला आता वर्षभर फक्त एकच विचार करायचा आहे, आपली इन्कम वाढवणे. व्यवसाय असेल तर व्यवसाय अजून ग्रो कसा करता येईल तो बघणे आणि त्याच्यातून इन्कम वाढवणे. आणि मग पुढचं जे नियोजन असेल ते त्या इन्कमवरती आणि तुमचं अंगावर जे लोन आहे ते किती कमी झाले त्याच्यावरती आधारित असेल. आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की घरून मदत घ्या पैशांची आणि ते तुम्ही जे तुमच्यावरती लोन आहे ते क्लिअर करा. त्याचं कारण एवढंच होतं की जे महिन्याला आपल्याला टेन्शन आहे ते टेन्शन कमी झालं पाहिजे EMIचे. आणि दुसरं गोष्ट काय, जे व्याज जातं आहे आपले पैसे ते वाचले पाहिजेत, कारण ₹1सुद्धा आपला वायफळ नाही गेला पाहिजेत, त्याची बचत झाली पाहिजे. हे सगळं असं प्लॅनिंग करायचं. आता ह्या सर्वामध्ये आपल्याला जे थोडेफार खर्च
येतात. हॉस्पिटलायझेशन असू देत किंवा आणखी काय सण आले, काय आलं, असे खर्च येत राहतात. काय ना काहीतरी असतात जे एक्स्ट्रा खर्च असतात, ते पण आपण करायचे, पण फक्त लिमिटमध्ये. तुम्हाला एखादी वस्तू समजा 1000 रुपयाची आहे, पण तीच जर तुम्हाला थोड्या हलक्या क्वालिटीमध्ये किंवा एक कमी किमतीमध्ये भेटत असेल तर ती घ्यायची, काही होत नाही की कमी किमतीचे घेतल्यावरती. कारण आपले 500 वाजतायत, 200 वाजतायत. जिथून कसे पैसे वाचवता येतील तेवढं आपण विचार करायचा आहे. अरे ट्रॉफिक भरपूर लागले रे बाबा, शनिवारचं पण ट्रॉफिक. कधी भेटायचा रस्ता खाली. आता हे काय, या गाडीतून धूर येतोय, समजत नाही काय कुठल्या बसचं आहे. धूर कसं येतोय. घरच्यांनी मदत केली, घरचे काय कधी नाही नाही बोलत, मदत केली. जी साईड इन्कम तुम्ही आता वाढवली आहे, जर घरच्यांनी मदत केली तर पहिला लोन क्लिअर करून टाकायचा, कारण तुम्हाला घरच्यांचे पण पैसे द्यायचे आहेत. ही गोष्ट विसरायची नाही. नंतर असा नाही मनात विचार आणायचा, चल घरचेच तर पैसे आहेत, काय झालं नाही दिले तर चालतील. नाही, त्याने खूप मेहनत करून ते कमावलेले पैसे असतात, त्याच्यामुळे ते तुम्हाला परत करायचे आहेत. आता दुसरा आयडिया आपल्याकडे अशी आहे की जर आपल्याला एकदम पैशाची गरज असेल, समजा तुम्ही जॉबला आहे किंवा स्वतःचा व्यवसाय आहे, तर आपल्या जवळचे जे जॉब करणारे मित्र आहेत ते, किंवा थोडेफार रिलेटिव्ह किंवा व्यवसाय धंद्यातले ओळखीचे मित्र, या सर्वांनी मिळून BC चालू करायची. महिन्याला समजा 5,000 किंवा 2,000, जी रक्कम आपल्याला झेपत असेल ती रक्कम. समजा आपण आता 5,000ची चालू केली आणि आपल्याकडे 10 जण आहेत मेंबर, 50,000ची तुमची होते 10 महिन्यासाठी. त्याचे तुम्ही नंबर लावायचे गरजेनुसार, किंवा चिठ्ठ्या टाकायची. सगळ्यात बेस्ट पद्धत आहे चिठ्ठ्या करायचे, टाकायचं, ज्याचा नंबर येईल तो घ्यायचा. मग त्याची पण खूप मदत होते BCची. आणि तसंही करू शकता तुम्ही BCचा वापर करून, कारण तुमच्याकडे एक गट एकदम 50,000ची व्यवस्था होते. आणि ते पैसे तुम्हाला तुमचे लोन कमी करण्यासाठी किंवा आणि कोणत्या कारणासाठी जे अत्यंत गरजेचं आहे त्याच्यासाठी तुम्ही ते वापरू शकता, हे लक्षात घ्या. माझे लोन कमी किंवा माझ्यावरचे खर्च कमी करण्यासाठी माझा BCचा उपयोग खूप मोठा आहे. BCमुळे मी माझ्या अंगावरचे भलं मोठं कर्ज मी कमी केलेलं आहे. BC चालू करताना हा एक महत्त्वाचा विचार करायचा की जे पण मेंबर आहेत तुम्ही BCमध्ये घेणार ते आपल्या विश्वासातले पाहिजेत आणि पैसे भरणारे पाहिजेत. जर एखादा मेंबर असा निघाला तर मग ते एक वेगळंच काम होतं. मग त्याच्यामुळे पूर्ण विचार करून चालायची, विश्वासातले घ्यायचे सगळे मेंबर आणि BC चालू करायचे. BCचा उपयोग हा पण आहे की आपण समजा आता लोन काढलं आहे, त्याचा पण आपण EMI भरतो आहे.
पण त्याच्यामध्ये कसं आहे, एक आपल्याला प्रोसेसिंग फी हे ते करून असे 2-4 हजार रुपये, 5,000 कमीत कमी जातात, 2-4 हजार रुपये. आणि त्याच्यानंतर व्याज पण जातं. बी सीमध्ये तुम्हाला ते नाही होणार. तुमचा EMIचा हप्ता कमी होऊ शकतो लोनमध्ये, पण बी सीमध्ये काय 1-2 हजार वाढतात, पण तुमचं व्याज वाचतं, प्रोसेसिंग फीचे पैसे वाचते. आणि व्याजाचे आता समजा 1,00,000 रुपये तुम्ही व्याज 1,00,000 रुपये तुम्ही लोन काढला आहे, तर त्याचे 16,000 रुपये जर 16% झाले तर 16,000 रुपये तुमचे वार्षिक, आणि हे 5,000 प्रोसेसिंग फी, म्हणजे 20,000 रुपये तुमचे वाचणार आहेत वर्षाखेर. मोठी रक्कम आहे, हा विचार करा तुम्ही. तुमचे 20,000 रुपये वाचणार आहेत एका BCमुळे. त्याच्यामुळे तुम्ही प्रयत्न करा की BC चालू करायला, आणि असं करून तुम्ही होता येईल तेवढे आपलं कर्ज कमी करून टाकायचं आहे. आता ह्याच्यामध्ये कसं होतं, मला थोडा मुद्दे मागे पुढे होतात, कारण कसं आहे, मी एका ठिकाणी बसून व्हिडिओ बनवले असते तर ते प्रॉपर एका पेपरवरती मुद्दे लिहून आणि मग त्याच्यावर बोललो असतो, म्हणजे तुम्हाला ते पॉईंटशीर समजलं असतं. पण कसं आहे, मी कामाला येताना किंवा जाताना व्हिडिओ बनवतो, त्यातच मला ते दिवसभर विचार केलेले मुद्दे असतात, ते मिक्स मॅच होतात थोडे. पण एवढं पण काय हे नाही की कळणार नाही तुम्हाला, व्यवस्थितरित्या समजून घेतलं तर समजतं. आज दोन्ही बाजूला एवढा जाम आहे, काय समजत नाही. पूर्ण मला वाटतं धारावीतून जाम लागला आहे, तर पूर्णकडे पूर्ण जाम आहे. 10-15 मिनटं फुकटचे गेले जाममध्ये. चला, इथून तरी काय खाली असतो रस्ता, काय अडचण नाही. आणि कसं आहे, आर्थिक नियोजन केल्याने आणि थोडीफार साईड इन्कम वाढवल्याने एवढ्या गोष्टी सोप्या होऊन जातात ना, तुम्हाला कळणार पण नाही की हा एवढा लोड होता आणि मी ह्याच्यातून थोडं थोडं करून मोकळावी चाललो आहे. आपल्या डोक्यावरचं टेन्शन थोडं कमी होतं आहे, समजून येत नाही. कारण एकदा तुम्ही साईड इन्कम वाढवायला लागला की तुम्ही त्याचा विचार करत असता की अजून कसं जास्त कमवता येतात पैसे. पण तुम्ही विचारच नाही केला आणि प्रयत्न नाही केला तर ह्या गोष्टी होणं शक्य नाही. त्याच्यामुळे प्रयत्न केला पाहिजे. थोडा त्रास होतो सुरुवातीला, पण नंतर सवय होऊन जाते आणि तुम्हाला त्याची ओढ लागते. ज्यावेळी पैसे येतात ना हातात, त्यावेळी ओढ लागते की बाबा नाही, बरोबर आहे. आणि हे सर्व करताना आपलं फॅमिलीकडे वेळ दिला पाहिजे, त्याच्यानंतर स्वतःला वेळ दिला पाहिजे, आपल्या आरोग्याला पण सांभाळलं पाहिजे. कारण आपण व्यवस्थित आहोत, निरोगी आहोत, आपल्या बॉडीने आपल्याला साथ दिली तर आपण सर्व काय करू शकतो. ह्या सर्व गोष्टी आपल्याला सांभाळत करत पुढं जायचं आहे. गाडीला काय झालंय समजत नाही यार, पिकअपच पकडत नाही. मला वाटतं आता त्याची बॅटरी वीक झाली, त्याच्यामुळे ती प्रॉब्लेम देते. बघतो आता, एक दिवस त्यांना फोन करतो, कारण ह्या गाडीचं सर्व्हिस सेंटर खूप लांब आहे माझ्यापासून.
त्याचाच मग कंटाळा येतो. जाऊन गाडी देऊन यायची, त्याच्यानंतर परत ती आणायला एक दिवस जायची, त्याच्यानंतर सर्व्हिस टायमावर झाली तर बरं आहे. आणि प्रॉपर सर्व्हिस करत नाहीत, त्याच्यामुळे नको वाटतं सर्व्हिसला द्यायला. आहे तशीच वापरावी. हे असे फुकटचे ॲप आहेत बसून बसून. आता चालवायचं, कारण 4 वर्ष झालेले आहेत. त्याच्यामुळे इलेक्ट्रिक बाईकचा हा इश्यू आहेच. दुसऱ्या वर्षांचं चालू होतं. आणि ते पण पूर्ण माहिती घेऊन जर तुम्ही ती गाडी तशी वापरला तर एवढं वर्ष साथ देते, ना तर तशी नाही देत, मग खर्च भरपूर काढते. मला ह्याचा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे सर्व्हिस. पूर्ण दिवस जातो आणि धावपळ एवढी होते ना, काय विचारू नका. आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सर्व नियोजन करायचं आहे. पहिली गोष्ट सगळं लिहून काढायचं आहे, ते व्यवस्थितरित्या त्याच्या क्रमवर लावायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला साईड इन्कम वाढवायचे आहे. ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत. कारण भरपूर जणांचा हा इश्यू आहे, इन्कम कमी खर्च जास्त. कारण आपल्या इच्छा पण स्वप्न असतात, काही गोष्टी आपल्याला घ्यायच्या असतात, पण ते आपल्या इन्कममुळे होत नाही. मी त्याच्यातून जातो आहे, पण मी भरपूर आता स्वतःला सावरलं आहे आणि त्याच्यातून माझ्या मी इच्छा किंवा स्वप्न पूर्ण करत आलेलो आहे. मेहनत बी तेवढी घेतो आहे आणि सर्वांनी मेहनत घेतली पाहिजे. जेवढी तुम्ही मेहनत कराल तेवढाच त्याचा तुम्हाला फायदा होतो. असं वाटतं की अरे एवढी मेहनत करतो आहे पण कायच उपयोग नाही, पण ते तुम्हाला त्यावेळी समजत नाही. पण एक टाईम निघून गेला ना आणि तुम्ही ज्यावेळी विचार कराल स्वतः शांत बसून की मी काय केलं, एवढा वेळ दिला, एवढं प्लॅनिंग केलं काय का, त्यावेळी तुम्हाला समजेल की नाही, त्याचा फायदा खूप झालेला आहे. कारण माणसाचं कसं असतं, अपेक्षा कधी संपत नाहीत. त्याच्यामुळे ते आपल्या माइंडमध्ये येत नाही की आपल्याबरोबर काय असं, म्हणजे आपल्या माइंडमध्ये येत नाही की हा सगळं व्यवस्थित चाललं आहे. पण ते चालू असतं बॅकएंडमध्ये, पण त्या गोष्टीवर आपण जास्त भर दिला नसतो. आपला दुसरेच विचार चालू असतात, त्याच्यामुळे ते समजून येत नाही. पण नंतर ते समजून येतं, वेळ लागतो पण समजून येतं. मला एवढंच म्हणायचं आहे की सर्वांनी फ्री माइंड राहिलं पाहिजे. कोणतेच टेन्शन घेऊन असं जास्तीत जास्त करून आर्थिकदृष्ट्या पैशाचं वगैरे टेन्शन लोकांनी घ्यावे. बाकीचे टेन्शन असतात, प्रत्येकाला असतात, आणि ते का प्रत्येक गोष्ट आपण 100% क्लिअर नाही करू शकत. आयुष्यात चढ उतारे पाहिजेत, तरच जगण्याची मजा येते. कारण जर असं सिंपल लाईफच जगायची असेल, चाललीचं लाईफ जातं, तर त्याचा काय उपयोग नाही. असे चढ उतार येत गेले पाहिजेत. ती लाईफ जगण्यात खूप मजा येते.